खरं सांगताय? विराज सर सावकाश होऊ द्या हा. हो अगं अरे पुऱ्या घ्या ना. संपल्यात का मी आणते. श्रीखंड पण वाढ. हो, हो, हो. हे असं हसतं खेळतं आनंदी कुटुंब इतके वर्ष बघायचं होतं ना तुला. मग बघ प्रत्यक्ष बघ बघ ना. आहेत ना सगळे आनंदी. हे कोणामुळे होतंय? विराज सरांमुळे. आणि ते हे सगळं का करतायत कळतंय ना तुला? काहीच कळत नाही असं आव आणू नकोस. नचिकेतचा निकीचा घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. पण तसं केलं नाहीस ना तर हे सत्य मिनिटभराचं स्वप्न ठरेल आणि खाडकन भानावर येऊ आपण. पुरुषांचा अहंकार दुखावला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. विराज सर प्लीज प्लीज थांबवा हे सगळं. काय थांबव? हेच माझ्या घरच्यांना मदत करणं आमच्यावर उपकार करणं हे सगळं तुम्ही का करता ना तुम्हाला चांगलंच माहिती आहे. का करतोय? मी तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली येऊन तुम्हाला लग्नासाठी हो म्हणावं म्हणून. हो म्हण. माझं प्रेम आहे तुझ्यावर. सर हे प्रेम नाहीये हा व्यवहार आहे. मला आर्थिक मदत करून त्याच्या बदल्यात माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय की मी तुम्हाला हवा तो निर्णय घेईन आणि मला ते मान्य नाहीये. सर मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही कितीही काहीही केलत ना तर मी तुमच्या बरोबर लग्न करणार नाही. विराज प्लीज समजून घ्या. माझ्या मनात माझ्या जोडीदाराला घेऊन ज्या कल्पना आहेत त्यात तुम्ही नाही बसत. तुम्ही चांगले आहात पण स्वार्थी आहात व्यवहारी आहात. सॉरी पण मला नाही तुमच्या बरोबर कम्फर्टेबल वाटत. त्यामुळे प्लीज प्लीज आपण हा विषय इथेच बंद करूया. अर्पिता मी स्वार्थी आहे मी व्यवहारी आहे मान्य आहे. एक कॉल तुझी बहीण कॉलेजच्या टीमविषयी पुन्हा तुमच्या साईत क्रिकेट खेळताना दिसेल. एक कॉल तुझा भाऊ पुन्हा स्पर्धा परीक्षांचे पेपर खरडताना दिसेल.
तू मला नकार देऊ शकतेस तर मी सुद्धा हे सगळं करू शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन मी. याचं स्वप्न का पडलं असेल? अरे उठलीस? बापरे, एवढा उशीर कसा काय झाला? अलार्म वाजला नाही का? बाबा मला उठवायचं ना. हो अर्पिता, एक दिवस नाही उठलीस तर काही प्रॉब्लेम आहे का? नेहमी उठतेसच ना. म्हटलं कोकरू झोपले तर झोपू दे. हो तसं नाही हो, बाजारात जायचं होतं ना मला भाजी घ्यायला. अर्पिता, काळजी करू नकोस. नचिकेतला पाठवले बाजारात, तो येईल आता. मी मस्तपैकी चहा करतोय, जाऊन फ्रेश होऊन ये. मग चहा पिऊन गप्पा मारू. नचिकेतचा, निकीचा, घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला, तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. पुरुषांचा अहंकार दुखावला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मी लावू का? नाही रे, लागतं ते रोज. थांब. अर्पिता, चहा थंड होतोय, घे ना. हा. एक कॉल. तुझी बहीण कॉलेजच्या टीमविषयी पुन्हा तुमच्या साईत क्रिकेट खेळताना दिसेल. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. एक कॉल. तुझा भाऊ पुन्हा स्पर्धा परीक्षांचे पेपर खरडताना दिसेल. मला सरकारी नोकरी लागली. हे कोणामुळे होते? विराज सरांमुळे. तू मला नकार देऊ शकतेस तर मी सुद्धा हे सगळं करू शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन मी. तुझ्या आनंदी घराचं नरक. तू मला नकार देऊ शकतेस तर मी मला सुद्धा हे सरकारी सगळं नोकरी करू लागली. शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून शकतेस. तुझ्या आनंदी घराचं नरक. मला सरकारी नोकरी लागली. नरक करून टाकेन. काय ग? काय झालं? कसला विचार करतेस? अरे काही नाही, ते उठायला उशीर झाला ना आज, मग ते कामं कशी वेळेत होते त्याचाच विचार करते. अर्पिता, काय झालंय? काही नाही. काय झालंय? खोटं बोलतेस? मी कशाला खोटं बोलेन? काही काय? ए श्श. आई बाहेर गेलीये आणि कल्याणी तिच्या रूम मध्ये. त्यामुळे तुला जे बोलायचे ते बिनधास्त बोल. कसले टेन्शन घेऊ नकोस. बोल. अर्पिता, घरातल्या सगळ्या गोष्टी आता मार्गी लागतायत. सगळे खुश आहेत, आनंदात आहेत. आणि तू जर अस्वस्थ असलीस तर मला चहा गोड लागेल का? बोल ना, काय झालंय? बाबा राहू दे, तिला नसेल सांगायचं आता. राहू दे. कालपासून माझा जरा गोंधळ उडालाय. कशाबद्दल? विराज सरांबद्दल. म्हणजे त्यांनी किती नाही म्हटलं तरी त्यांनी जे काही केलंय आपल्यासाठी ते सगळं आपण असंच तर नाही ना स्वीकारणार. नचिकेत दादासाठी, निकीसाठी त्यांनी जे केलं ती खूप मोठी गोष्ट आहे.
आणि कुठल्या ना कुठल्या रूपात तरी आपण त्याची परतफेड करणारच ना. आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात त्यांची काय अपेक्षा आहे याचा अंदाज आहे ना तुम्हाला? त्याचंच टेन्शन आलंय मला. आणि ते सारखा सारखा लग्नाचा विषय काढता तो. मी नकार देऊन सुद्धा अजूनही ते माझ्या होकाराची वाट बघतात. त्याच काय करायचं ना मला कळत नाही. इकडे इकडे. हे बघ अर्पिता, कुणीतरी आमच्यासाठी काहीतरी केलंय म्हणून तू तुझ्या मनाविरुद्ध होकार द्यायची काहीच गरज नाहीये. पण विराज खरंच एक चांगला मुलगा आहे. नात्यांची जाण आहे त्याला. हुशार आहे, संस्कारी आहे, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तो. दिसायलाही चांगला आहे. एकंदरीत काय मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे तो. सो त्याला नकार द्यायचा असेल तर तसंच काहीतरी कारण शोधायला लागेल, दिवा घेऊन. हे बघ अर्पिता, अनिशच्या बाबतीत तू जो निर्णय घेतलास त्याला मी सपोर्ट केला. कारण अनिश काय लायकीचा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे. पण विराज साहेबांबद्दल म्हणशील ना तर खरंच तो खूप चांगला माणूस आहे. पण या बाबतीत तुझा निर्णय महत्वाचा आणि आम्हाला तो मान्य असेल. त्यांना नाही म्हणण्यासाठी काही कारण हवं असंही नाही. तुझं मन जर नाही म्हणत असेल ना तर बस. पण तरीही मला असं वाटतं की तू एकदा विचार करावा. हे बघ अर्पिता, तुझ्या मनात आत्ता जे काही चाललंय ना ते मी समजू शकतो. कदाचित तुझ्या जागी मी असतो ना तर माझ्या मनाची सुद्धा ही घालमेल झालीच असते. पण तरी सुद्धा त्यांच्या प्रपोजलचा विचार मी नक्की केला असता. तू जो निर्णय घेशील तो मान्य असेल आणि आमचा त्याला सपोर्ट असेल. काय नचिकेत? ऍब्सोल्युटली. आणि आता हा विषय बंद. हा, आज बाबा आणि दादा सुद्धा पहिल्यांदाच मी एखाद्या मुलाशी लग्न करावं असं मला सुचवतायत. म्हणजे मग मी निर्णय घ्यायला हवा का? विराज सरांशी लग्न करायला हवं का मी? तू माझं ड्रीम पूर्ण केलंस. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. मला सरकारी नोकरी लागली. हे कोणामुळे होतंय? विराज सरांमुळे. पण विराज साहेबांबद्दल म्हणशील ना तर खरंच तो खूप चांगला माणूस आहे. नात्यांची जाण आहे त्याला. हुशार आहे, संस्कारी आहे. घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. गुड मॉर्निंग. चला मग कुठे देताय पार्टी? मी काय खाऊन नाही आलोय. मला सांगा, अण्णाची इडली खायची का बजरंगची मिसळ? मी काय म्हणतो, मस्त झणझणीत बजरंगची मिसळ खाऊ आणि नंतर मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी चहा घेऊ. काय म्हणताय? काळजी करू नका, मी तुम्हाला खूप खर्च करायला नाही लावणार आहे. नाही नाही, काय झालं, पार्टी द्यायची आहे ना? हो हो. काही झालंय का? नाही, अस्वस्थ वाटतंय. काय झालंय काय?
आभाळ बिभाळ कोसळलंय का? हो आभाळ कोसळलं नाही, आपलं नशीब उजळलंय. नशीब. अभिनंदन आई, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? हो आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालंय. विराज तुमचा जावई होणार. काय? अहो आज सकाळीच मी बाबा आणि नचिकेतला अर्पिताशी बोलताना ऐकलं. काय? या अर्पिता आणि विराजच्या लग्नाच्या बाबतीत ते दोघंही पॉझिटिव्ह आहेत. एवढं काय, ते सोडाच. ते दोघंच समजवत होते अर्पिताला विराजला होकार दे म्हणून. त्यांनी समजून काय उपयोग? तिने विचार करायला हवा ना. अहो आई, नाही नाही त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. अहो मला सांगा, आता बाबा आणि नचिकेतचं या लग्नाला घेऊन हे मत आहे म्हटल्यावर अर्पिता थोडा तरी त्या दृष्टीने विचार करेलच ना. हा आणि ते पण सोडा, पण विराज काय कमी करतोय आपल्यासाठी? हा आपल्या घरच्यांसाठी? अर्पिता या दडपणाखाली तरी राहीलच. हा? आई विराज खूप हुशार आहे हो. खरंय ग, देवच पावला. नाही तर त्या अनिश बरोबर हिचं लग्न मोडलं होतं तेव्हा किती टेन्शन आलं होतं. पण जे होतं ते भल्यासाठीच होतं. म्हणजे बघ ना, अर्पिता या घरातून जाणार ह्या नुसत्या संकेतानच घरात किती भरभराट झालीये. निकी नचिकेत यांचं भलं झालंय. ही मुलगी जेव्हा या घराचा उंबरठा ओलांडेल ना, तेव्हाच या घरात सुख येईल. नाही काही अस्वस्थ वगैरे काही नाही. ते एक महत्वाचा निर्णय घेतलाय मी आज. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलं होतं म्हणून. हा, आणि तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार दिलाय, सांगितलं होतं. ऍक्च्युली मी त्यांना होकार द्यायचा निर्णय घेतलाय. म्हणजे मला कळत नाहीये हे बोलायचं का नाही ते. पण तुम्ही कुठल्या दडपणाखाली? नाही नाही नाही, अजिबात नाही. अहो मी खूप विचार करून निर्णय घेतलाय. आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता ना विराज सरांना. तुम्हीच म्हटलं होतं ना की ते खूप चांगले आहेत, सगळ्यांना खूप मदत करतात, आपण त्यांच्या हेतूवर शंका घ्यायला नको. त्यामुळे मी ठरवलंय सगळ्याच गोष्टींचा ना खूप पॉझिटिव्हली विचार करायचा आता. आणि खरं सांगू का, तर त्यांना नाही म्हणायला माझ्याकडे काही कारणच नाहीये. सगळ्याच दृष्टींनी योग्य आहेत ते माझ्यासाठी. आहेत ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या घरच्यांसोबत इतकं छान नातं बनवलंय ना त्यांनी. घरचे सगळेच खूप खुश आहेत. बाबा नचिकेत दादा त्यांना पण काही हरकत नाही वाटत पुढे जायला. सगळेच आनंदी आहेत. आणि तुम्ही? तुम्ही आनंदी आहात? हो खूप आनंदी आहे मी. मी खूप विचार करून निर्णय घेतलाय, त्यामुळे खूप आनंदी आहे खरंच. अभिनंदन. आणि मनापासून शुभेच्छा. तुमचं सगळं चांगलं हो. थँक्यू. थँक्यू म्हणायचं नाही ना. सॉरी सॉरी. सॉरी बोलायचं नाहीये. समीर, अरे माझे चाचा. अहो मैत्रीण आहे माझी अर्पिता. हे माझे चाचा आमच्या चाळीमध्ये राहतात. आओ बैठो. चला ना. नाही नाही, द्या द्या बसा. शेयरिंग नहीं है. शेअरिंग नाही आहे का?
अरे तुम्हारे लिए है। चाचा आदर्श नगर मेरे ऑफिस के यहाँ छोड़ना इनको, मालूम है ना आपको? हाँ हाँ। तुम्ही नाही, माझा रस्ता वेगळा आहे. नाही, काय झालं, रेस्टॉरंटसाठी रॉ मटेरियल आणायला जायचंय. आपलं भेटायचं ठरलं म्हणून मी इथे आलो. अरे हो आपलं पार्टीचं ठरलं नाही होतं. नाही, काय हरकत नाही. आता सगळ्या पार्ट्या एकत्रच घेतो. ठीक आहे. काळजी घ्या. चले फिर। फ्रेंड्स, थँक्यू.